नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। आलू पराठा बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 आलू उकळून घेतलेले आहेत। हे आलू आपल्याला आता स्मॅश करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व आलू स्मॅश करून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि हिरवी कोथिंबीर। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मोहरीचा तडका यामध्ये घालून घ्यायचा आहे, यामुळे टेस्ट छान येते। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे। इथे मी पिठाचा उंडा बनवून घेतलेला आहे। आता याला आपल्याला हलकसं लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला आलूचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे चौकोनी आकारात आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच आकारात आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता पराठा आपल्याला तव्यावरती छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला वरून फोड यायला लागले की यावर आपल्याला छान तेल घालून घ्यायचं आहे आणि याला मी आता उलटून घेणार आहे। वरच्या साइडने सुद्धा छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आलू पराठा छान भाजला जाईल। अशाच प्रकारे मी सर्व पराठे इथे करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता पराठा छान दिसतोय, छान भाजला गेलेला आहे। आता पराठा खाण्यासाठी रेडी आहे। तर याला मी आता सर्व करून घेणार आहे। तयार आहेत इथे गरमागरम आलू पराठे। आलू पराठा हा नेहमीच खावासा वाटणारा, मुलांच्या डब्याला, प्रवासामध्ये, पाहुण्यांसाठी आपण बनवू शकतो। नाश्त्यामध्ये सुद्धा चहा सोबत एन्जॉय करू शकतो। तर आजची आलू पराठा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।